मला नाकानं श्वास घेता येत नाही. लहानपणी मी बाटलीनं दूध पिलेलो आहे. प्रेम कमी व्हायसाठी माझी आई माझ्या हातावर थुकून जायची. आपल्या गल्लीत गावात आम्ही जोगवा मागत फिरायचो आणि जी त्यातून पीठ येईल किंवा जे तेल येईल काय येईल त्यातून आम्ही स्वयंपाक बनवायचो. मग तिथून माझं स्वप्न जागृत झालं पोलीस भरतीचं. 150 ते 200 जणांचा जमाव मला मारायला आला होता एकट्याला. तिथून मी पोलीस स्टेशन गाठलं. तिथून मी गाव सोडलं. घर पण आम्ही गाण ठेवलं होतं. माझ्या आईनं मला सांगितलं, पाहुण्या असं काहीतरी घड की जे ज्यांनी दारातनं आपल्याला हाकलून लावलेलं आहे ते उद्या वाट बघत बसली पाहिजे तुझी. रिनकरी पण त्याबरोबर दारात यायचं, शिव्या द्यायच्या आई वडिलांना, कधी देताय. आजीच्या वेळेस कर्ज व्याज काढलं होतं ना सगळं. शेवटी मी एक निर्णय घेतला. मित्रांनो, मी राहत्या घरामध्ये माझ्या रूममध्ये मी फाशी घेतली. हो, फाशी घेतली मी. नमस्कार मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचा लाडका रील स्टार तसेच कलाकार पवन जाधव, तुम्हा सर्वांना हसवणारा. तर खूप जणांची इच्छा होती की पवन जाधवची लाईफस्टाईल, जीवन प्रवास संपूर्ण कसा घडला काय ही जाणून घ्यायची, तसेच ऐकण्याची, बघण्याची इच्छा होती. तर आज तो योग आला. ग्रोमोशन टीमने मला बोलवलं, एवढं मला मान दिला, एवढं मोठं समजलं, त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा तुमचा पवन जाधव कायमस्वरूपी हसताना दिसतो. तुम्हाला माझी स्माईल पण खूप आवडते, पण या हास्यामागं खूप सारं दुःख आहे. त्याचबरोबर माझी एक मजबुरी पण आहे. तर मजबुरी कोणती तर ते तुम्हाला सांगतो मी. तर मित्रांनो, मला नाकानं श्वास घेता येत नाही. लहानपणी मी बाटलीनं दूध पिलेलो आहे. त्याचं कारण हे आहे की मी लहानपणी माझ्या आईचं दूध काहीच पिलं नाही. म्हणजे आईनं मला ती दूधच पाजलं नाही. घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे, घरचे माझे आई वडील कलाकार असल्यामुळे कामानिमित्त ते बाहेर राहायचे. महिना 15 दिवस बाहेर राहायचे. माझा संपूर्ण सांभाळ हा माझ्या आजीनं केला. आई वडिलांचं प्रेम मला काहीच मिळालेलं नाही. तर त्यावेळेचा एक प्रसंग आहे माझा की आई वडिलाचं आईचं आणि मुलाचं नातं काय असतं. तर माझी आई कलाकार होती, त्याचबरोबर गाणी गायचे. आणि एक वेळ अशी होती, माझी आजी सांगायची मला की पाहुण्या, तुझी मम्मी तुझ्या हातावर थुकून जायची. म्हणजे लहानपणी माझ्या हातावर माझी आई थुकून गेलेली आहे. थुकून जायचं कारण काय, जर हातावर थुकलं ना तर आईची आठवण येत नाही किंवा त्या व्यक्तीची आठवण येत नाही किंवा त्या व्यक्तीवर आपलं प्रेम राहत नाही. प्रेम कमी व्हायसाठी माझी आई माझ्या हातावर थुकून जायची. म्हणजे किती योग, कसं म्हणजे काय आता काय बोलू समजत नाही. पण त्या प्रसंगातून मी वर आलेलो आहे. मित्रांनो, परिस्थिती अभावी माझं शिक्षण आश्रमशाळेत झालं. आमच्या टेंभुर्णीमध्ये आश्रमशाळा आहे. 1ली ते 9वी शिक्षण माझं तिथं झालं. परिस्थिती खूप हालाकीची होती. आई वडील कष्ट करत होते, आजी माझा सांभाळ करत होते आणि प्रसंग आयुष्यात खूप येत जात गेले. पण आईचं एकच स्वप्न होतं की माझ्या पाहुण्याला मी खूप मोठं बनवणार, त्याला सरकारी नोकरी लावणार आणि माझं पवन घडणार. आमच्यासारखा पवन कलाकार होऊ नये. आई म्हणायची काही पण हो, तो सरकारी झाडून काढणारा हो, रोड झाड, रस्ते झाड, ऑफिस झाड, पण कलाकार होऊ नको. कलाकार का होऊ नको. तर मित्रांनो, तुम्हाला सांगितलंच, माझी आई माझ्या हातावर थुकून गेलेली आहे लहानपणी. ज्यावेळेस मी दुधासाठी रडायचो आईसाठी की मला आई हवी आहे, ज्या क्षणाला लहान बाळ काय असतं काय कळतं, ज्यावेळेस दुधासाठी मी रडायचो त्यावेळेस माझी आई माझ्या हातावर थुकून जायची. का तर तिची आठवण मला येऊ नये. ह्याच्याने दुर्दैव मला वाटत नाही कोणतं असावं. आणि ते माझ्या आईचा त्याग आहे माझ्यासाठी. त्यामुळं मी लहानपणापासून बाटलीनं दूध पिलेलो आहे आणि त्या दुधामुळे माझं हाड वाढून मला पूर्ण सवय झालेली आहे की तोंडानं श्वास घ्यायची. त्यामुळे मी तोंडानं श्वास घेतो आणि तोंडानं श्वास घेत असल्यामुळे तोंड आपण उघडं ठेवतो. पण उघडं ठेवून कंटिन्युअसली आपण नुसतं उघडं ठेवू शकत नाही. म्हणून मी स्माईल करतो. काही लोकांना स्माईल आवडते, पण स्माईल मागचं हे तथ्य होतं. माझं शिक्षण आश्रमशाळेत झालं. डबा न्यायची परिस्थिती नव्हती माझी, शाळेला डबा न्यायची. त्यावेळेस मी शाळेत जायचं आणि शाळेमध्ये जे भात असतो काय असतं ते जेवण करायचं. संध्याकाळी घरी आल्यानंतर आजी बनवून ठेवायची, ते मी जेवण केलेलं आहे. तिथून पुढं 9वीपर्यंत मी आश्रमशाळेत शिकलो. 10वीला मी आमच्या शाळेत सेमीला शिक्षणात मी अगोदरपासून अग्रेसर. आणि अजून एक किस्सा माझा शाळेतला. तर मित्रांनो, मला माझ्या आईचं नाव लावलेलं आहे. माझं नाव आहे शाळेत दाखल्यावर, आधार कार्डवर, जे कोणालाच माहिती नाही. माझं नाव आहे पवन पल्लवी जाधव. हो, मला आईचं नाव लावलेलं आहे अगोदरपासून. कारण की माझी आई खूप मोठी गायिका होऊन गेलेली आहे, गायिका होती. त्या काळी माझ्या आईची टीव्हीला तसेच पेपरला बातम्या यायच्या. त्यावेळेस
तिचं कार्यक्रम टीव्हीला दाखवलं जायचं. पल्लवी जाधव, तुम्ही नाव ऐकलं असेल नसेल, मोठी गायिका होऊन गेलेल्या. त्यावेळेस माझ्या आईनं तिचं नाव मला लावलेलं आहे, माता पालक आपण म्हणतो त्याला. तर ते नाव लावायचं रिझन हे होतं, जर आईचं नाव लावलं तर पोराला कुठंतरी नोकरी लागेल. कारण की वरून कोट्यात काहीतरी सरकारकडनं काहीतरी ऑफर होती किंवा काहीतरी मुभा होती, त्यामुळे ते लावलेलं होतं वडिलांच्या परवानगीनं, सगळ्या परवानगीनं घेऊन. आणि ते आईचं नाव लावल्यामुळं. पण शाळेत प्रसंग असा व्हायचा की माझे मित्र, माझ्या वर्गातले कोण सुद्धा माझ्याजवळ बसत नव्हते. कारण की शाळेत आपलं असतं वडिलांच्या नावानं आपण चिडवत प्रत्येकाला, ए तुझं हे, ए तुझं ती. पण मला कोण जवळ बसत नव्हते. मला हे ह्याला आईचं नाव आहे. नवीन जर विद्यार्थी कोण आला तर मी त्याच्याबरोबर मैत्री करायची, का तर ही मला कोण सामावून घेत नव्हती. मग मी काय करायचं, नवीन विद्यार्थी जो कोण असेल त्याच्याबरोबर मैत्री करायची त्याच्याबरोबर. पण त्याला पण ते सांगायचे की अरे ह्याला आईचं नाव आहे, हे सगळ्यात वेगळं आहे. ते झाल्यानंतर एक प्रसंग तर असा आला, बाहेरचे सर आले होते. सर आल्यानंतर सरांनी मला बोलव, प्रत्येकाला नाव विचारत होते, लिहून घेत होते. मग मला म्हणले नाव सांग. मी 7वी 8वीला असेल. मी नाव सांगितलं पवन पल्लवी जाधव. सरांनी डायरेक्ट चापट लावले मला. मी म्हणलं सर का मारलं. त्यावेळेस सर बोलले की तू 7वी 8वीला गेला, तुला अजून स्वतःचं नाव सांगता येत नाही. मी म्हणलं नाही सर, माझं नावच हे आहे. मग ते दुसऱ्या सरांना बोलवून घेतलं. दुसऱ्या सरांना बोलवून, आपण साहेब म्हणतो बघा, साहेब येणार आहेत शाळेत, ते साहेब होते. दुसऱ्या सरांना बोलवून घेतलं आमच्या शाळेतल्या. त्या सरांनी सांगितलं सर ह्याला नावच असं आहे म्हणून. म्हणजे ह्या प्रसंगातून मी वाढलेलो आहे. मग तिथून माझं स्वप्न जागृत झालं पोलीस भरतीचं. तेव्हा मी ठरवलं की आपण पोलीस व्हायचं. का पोलीस व्हायचं, फक्त माझ्या आईसाठी पोलीस व्हायचं. कारण की जेव्हा तिथं नेमप्लेट लागल माझ्या आईची, पवन पल्लवी जाधव, ज्यासाठी मी पूर्ण शाळेच्या वयात त्याग केला, सगळ्यांचं बोलणं खाल्लं, आईवरनं मला चिडवायचे जेथे, हे आईचं नाव आहे, आईचं नाव आहे, आईच्या नावाने चिडवायचे. तेव्हा मी स्वप्न बांधलं की मी पोलीस होणार. पोलीस का होणार, तर माझ्या आईचं छातीवर माझ्या आयुष्यभर नाव राहणार, त्यामुळे पोलीस होणार. आणि ते स्वप्न बांधून मी ती पुढचा प्रवास चालू केला. 9वी 10वीला गेलो. 10वीमध्ये मला 75% मार्क आहे सेमीनं. त्यावेळेस भरपूर कडक होतं तसंच, पण मी अभ्यास पण तसाच करायचो. पण 10वी करत असताना त्यावेळेस माझं किराणा दुकान होतं. मी किराणा दुकान घरचं बघायचो. नंतर गिरण होती आमची, ती गिरण बघत बघत मी सगळं करायचं. कोणतेही म्हणजे बाहेरचं शिक्षण न घेता, काय न घेता मला 10वीला 75% मार्क आहेत. ते झाल्यानंतर माझं कॉलेज वय आलं, 11वी 12वी आले. तिथंच मी ॲडमिशन घेतलं. सायन्सनं 11वी 12वी मी केलेले आहे. तर 2007 साली माझ्या आईला अमेरिकेची ऑफर आली होती गायनासाठी. म्हणजे अमेरिकेत माझ्या आईची लावणी गायली जाणार होती. पण त्यावेळेस आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. म्हणजे जी माझी आजी आहे, आजीला कॅन्सरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ते रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आईनं सगळीकडे दुर्लक्ष केलं आणि फक्त आईकडे फोकस केलं. म्हणले असलं कार्यक्रम मला भरपूर येतील, पण माझी आई परत येणार नाही. आणि त्याच अनुषंगानं बार्शीला हॉस्पिटल आहे, कॅन्सर हॉस्पिटल. त्यावेळेस स्कीम वगैरे काही सुद्धा नव्हती. त्यावेळेस माझ्या आईनं आजीचं ऑपरेशन केलं, शॉक डोस सगळ्या गोष्टी केल्या. आणि जो 13 ते 14 वर्ष माझी आजी जगली. पण तो काळ मला एवढा डेंजर गेला की मी शब्दात सांगू शकत नाही. त्याच पिरियडला अजून एक गोष्ट सांगतो. माझ्या आईला 7वा महिना होता, माझी बहीण पोटामध्ये होती. त्यावेळेस माझ्या आजीचं ऑपरेशन पिरियड होता. तर आई पहिल्या मजल्यावरून 4थ्या मजल्यावर आणि 4थ्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर खालीवर करायचे. का तर आजीसाठी. कुटुंबानं बी भरपूर साथ दिली, सगळ्या गोष्टी झाल्या. तिथून पुढं आलो, माझं कॉलेज वय आलं. कॉलेज वय आल्यानंतर कमवल्याशिवाय भाग नव्हतं मला. मग मी इस्त्रीचं दुकान टाकलं. 10 रुपयाला एक शर्ट, 15ला ड्रेस, जेणेकरून सकाळी 2-3 तास करायचं आणि संध्याकाळी 2-3 तास करायचं. पण ते पिरियड मला असा गेला, कॉलेजला जायच्या अगोदर मी इस्त्री करायचो कपडे आणि ते पैसे घेऊन कॉलेजला जायचं. मला कॉलेजला फी भरायला सुद्धा पैसे नव्हते, पण मी इस्त्रीचं हे दुकान सगळं करून मी ती फी भरली आणि तिथून माझं 11वी 12वी पूर्ण झाली. पण त्यानंतर मी 13वीला ॲडमिशन घेतलं इंदापूरला आय कॉलेजला. तिथं मला पोलीस व्हायचं होतं, त्यामुळं मी NCCला भाग घेतला. NCCला मी पार्टिसिपेट करून त्या सिलेक्ट पण झालो. माझी इकडे NCC चालू, माझ्या आईबापाचं कष्ट चालू. मित्रांनो, माझ्या आई वडिलांनी चीन आहे काम केलेलं आहे, माझी इकडे मेहनत चालू. त्यानंतर माझ्या आजीचं निधन झालं. म्हणजे आमचं जे आधारवड होतं त्या आजीचं, माझी गयाबाई नाव आहे आजीचं माझ्या, तिचं निधन झालं. निधन झाल्यानंतर आम्ही पोरके झालो सगळे. आम्हाला काहीच उरलं नाही, कोणच उरलं नाही, असं झालं सगळं. मग घरी मी आणि माझी बहीण चंदा दिदी आम्ही 2 जण राहू लागलो. आई वडील माझे, आता माझे आई वडील 2-3 महिने तमाशाला होते. ऑर्केस्ट्रा असेल, जागरण गोंधळ असेल, तुमचं लग्नात बँड बँजो जो आपण म्हणतो
सगळ्यात माझ्या आई वडिलांनी काम केलेलं आहे. गाणे म्हणलेले आहेत माझ्या आईनं, माझ्या वडिलांना. आणि त्यातून आई तिकडं असताना मी आणि माझी बहीण, एक प्रसंग तर असा होता, मी येडा मायला मानतो, कोणी श्रद्धा म्हणल, कोण अंधश्रद्धा म्हणल, ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण मी येडा मायला मानतो. त्याचं कारण खूप आहेत, पण त्यातलं एक कारण सांगतो आता. तर घरी परडी होती, माझ्या आईला वारं येत असल्यामुळे घरी परडी होती. आणि ज्या वेळेस माझी आई वडील कामानिमित्त, कमवण्यानिमित्त बाहेर असायचे पोटाची खळगे भरण्यासाठी, त्यावेळेस आमच्याकडं खायासाठी किंवा काहीच नव्हतं. त्यावेळेस मी आणि माझी बहीण, 2 परड्या होत्या, येडामाईच्या, आंबाबाईचे. त्यावेळेस मी आणि माझी बहीण, आपण जोगवा म्हणतो त्याला, जोगवा मागायचो आम्ही दोघं. आपल्या गल्लीत गावात आम्ही जोगवा मागत फिरायचो. आणि जी त्यातून पीठ येईल किंवा जे तेल येईल, काय येईल, त्यातून आम्ही स्वयंपाक बनवायचं. मला सगळा स्वयंपाक येतो मित्रांनो, मी सगळं बनवलेलं आहे. आणि तिथून मी स्वयंपाक करायचो आणि स्वयंपाक करून माझ्या बहिणीला खाऊ घालायचो आणि मी खायचो. आणि तसंच करत करत आम्ही दोघांनी शिक्षण पूर्ण केलं. आता माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे. खूप खडतर प्रवास आहे. आजी एक्सपायर व्हायच्या अगोदर आजीच्या आजारासाठी आम्ही घर पण गहाण ठेवलं होतं आणि सर्व गोष्टी, कर्ज पाणी सगळं झालं होतं. मित्रांनो, एक गोष्ट सांगायची तुम्हाला, जर आपली वाईट वेळ असेल तर आपलं कोणच नसतं. की तुम्ही किती पण जवळचं म्हणा, ही माझ्या जवळचं आहे, पाहुणा रावळा, कोण सुद्धा का आपलं नसतं. तो प्रसंग आम्ही अनुभवला. एका आमच्या पाहुण्याचा कार्यक्रम होता, तिथं कार्यक्रमाला आम्ही गेलो. आमच्या 2 व्हीलर होती, 2 व्हीलरवरती मी, माझा बाप, माझी आई आणि माझी बहीण 4 जण गेलतो. गरिबी असते मित्रांनो, गरीबाला सांगितलं, श्रीमंत एक वेळेस कार्यक्रमाला येत नाही, पण गरीब काय म्हणतात, हे बाबा त्यानं आपल्याला सांगितलंय, आपण गेलं पाहिजे. त्याच्या अनुषंगानं आता थंडीचा काळ चालू आहे, थंडीचाच काळ चालू होता. आम्ही कार्यक्रमाला गेलो. कार्यक्रम जागरण गोंधळचा कार्यक्रम होता. गेलो, जेवलो वगैरे. माझे पप्पा आई बसले होते. दुसरा एक पाहुणा झाला, नावं घेत नाही, ते आला आणि ते म्हणला, कसं काय आलाय तुम्ही, कोणी बोलवलंय तुम्हाला? म्हणजे एकदम खालच्या पद्धतीत, की वाळीत टाकल्यासारखं. म्हणजे ज्याच्याकडून अपेक्षा नव्हती, ज्याच्यासाठी आपण 100 वेळा उभा राहिलोय, तीच म्हणला, कसं काय आला, कोणी बोलवलंय तुम्हाला? मित्रांनो, त्या रात्री गाडीला स्टार्टर मारला. आम्ही 3:30-4 वाजले होत्या. पहाटेची कडाकी थंडी, 4 सीट गाडीवर, माझी बहीण पुढं, मी मध्ये, आई, आणि आम्ही चौघांना असं ती ब्लँकेट बांधलं होतं, पडूनी लागूनी म्हणून गाडीतनं. आणि त्या रात्री आम्ही घराकडे आलो. एक पेट्रोल पंप होता, लय थंडी वाजायला लागली, तिथं थांबलो थोड्या वेळ. तेव्हा माझ्या आईनं सांगितलं, हे पाहुण्या, तो असं काहीतरी घड, की ज्यांनी दारातनं आपल्याला हाकलून लावलेलं आहे, ते उद्या वाट बघत बसली पाहिजे तुझी. मित्रांनो, त्यावेळेस पेट्रोल पंपावर आम्ही थांबलो आणि माझ्या आईनं सांगितलं मला, की पाहुण्या, आमच्याकडे तर काहीच नव्हतं, पेट्रोलला पैसे नव्हतं, घर पण आम्ही गाण ठेवलं होतं. माझ्या आईनं मला सांगितलं, पाहुण्या, असं काहीतरी घड, की आज ज्यांनी दारातनं हाकलून दिलेलं आहे, उद्या ती कुठल्या पण कार्यक्रमात तुझी वाट बघत थांबली पाहिजे ते. आणि आज सगळे थांबते ती दुश्मन नाही, माझी आपली माणसं आहे ती, पण आज सगळे थांबते ती. मी त्यावेळेचा शब्द आत्ता ध्यानात आत्तापर्यंत ठेवला आणि ती घेऊन मी पुढे चालत आलं. माझी आई चाणकेच आता लय, माझ्या आई वडिलांनी खूप मेहनत केलेली आहे आणि त्याच्यामुळं आज इथंपर्यंत मी आलेलो आहे. हा प्रसंग कधीही विसरता येत नाही, की पाहुण्यातनं मला आमच्या घरच्यांना म्हणजे हाकलून दिलं होतं, की कसं काय आलाय, कोणी बोलवलं तुम्हाला, पण ती मी लक्षात ठेवलं. मला विरोध नाही कुणाचाच, ती मोटिवेट झालो मी, राग नाही माझा त्या माझ्या माणसांवर, पण मोटिवेट झालो. त्यातून मी पुढे येऊन आज इथंपर्यंत पोचलेलो आहे. त्याचबरोबर मित्रांनो, मी आयुष्यात खूप कामं केलेली आहेत. मी अभिमानानं आज तुम्हाला सांगतो, नवीन तरुण, नवीन रिस्टार कोण असेल त्यांना सगळ्यात सांगायचं, की कामाला कोणीही लाजू नका, काम केलं तर जोम आहे. मी आयुष्यात माझ्या सुरुवातीला इस्त्रीचं दुकान, किराणा दुकान, पिठाची गिरण, त्याचबरोबर पार्सलचं, मी कॉलेज माझं 2ला सुटायचं, कॉलेज सुटलं मी पार्सलचं करायचो. 2.5 वर्ष मी आपल्या जी कंपनी आहे त्यांचं पार्सल आलं प्रत्येकाच्या घरपोच करायचं. एका पार्सलला मला 10 रुपये होते, पूर्ण गावात ते करायचो मी. त्यानंतर मित्रांनो, मी रानामध्ये काम केलं, खत टाकायचं असेल, खुरपलंय सुद्धा मी, जे लेडीज करतात माझ्या आया बहिणी, ते सुद्धा मी काम केलेलं आहे. मी दूध डेअरीत पण काम केलेलं आहे, दूध डेअरीत, तसं दुधाच्या डेअरीत, तसं कोणी काही पण काम सांगू द्या, गवंडी काम केलंय मी, खड्डं खांदायचं काम केलंय, वाळू टाकायचं. कोण जर म्हणलं 100-200 रुपये तुला मिळतात, कधी 12वी पास झाल्यानंतर कोण जर म्हणलं, पवन तुला 100-200 रुपये मिळतात, ती काम कर, मी ती काम केलेलं कामाला लाजलेलं नाही, का तर माझी परिस्थिती. मित्रांनो, लॉकडाऊन पिरियडमध्ये तर तुम्हाला सांगतो, माझी परिस्थिती तर आधीपासूनच वाईट, पण त्यानंतर मी लॉकडाऊन पिरियडमध्ये आपलं कलिंगड, खरबूज असतं बघा, ती बागा कुरिअर सेवेत असायचं. त्यावेळेस रानात मी कलिंगड ही भरायला जायचो, 10-20 टन आम्ही कलिंगड त्यावेळेस भरलेलं आहे. ते कलिंगड खरबूज भरून त्याचं काय 2 पैसे, त्यात
पूर्ण फॅमिलीची भूक मी भागवलेली आहे. मित्रांनो, ज्या क्षणाची मी वाट बघत होतो तो क्षण म्हणजे पोलीस भरतीचा क्षण, ज्यासाठी मी 3-3.5 वर्ष अकॅडमी केली. नंतर अकॅडमीचं तुम्हाला सांगतो, सुरुवातीला जाताना माझ्या बापानं पॅड विकलं. पॅड म्हणजे वाजवायचं की इन्स्ट्रुमेंट आहे, आपण वाजवतो, पण ते बापानं माझ्या 2 पैसे गोळा करून वाजवून स्वतःच्या हिमतीनं पहिल्या आयुष्यात काय घेतलं असेल ते होतं. माझ्या बापाने ती सुद्धा विकलं माझ्या स्वप्नांसाठी. मित्रांनो, सगळ्यांना एक सांगायचं आहे मला की आई वडिलांच्या कष्टाची जाण ठेवा. त्यांनी 1 रुपयाची वस्तू तुम्हाला देऊ द्या, पण त्या वस्तू मागं खूप मोठा संघर्ष असतो, खूप मोठी स्टोरी असते. त्यामुळे पैसे खर्चताना आई वडिलांचं किंवा सगळ्या गोष्टी करताना विचार करून करत जावा, कारण की त्यांचं खूप काही त्यात गेलेलं असतं. आपल्याला सहज गोष्टी मिळतात त्यामुळे आपल्याला वाटतं हे लय भारी आहे, लय आहे, पण मित्रांनो तसं नसतं. त्याच्या मागं खूप पेनफुल स्टोरी असते. पहिल्या वेळेस माझ्या बापानं पॅड विकून मला पैसे दिलं, शूज वगैरे सगळ्या गोष्टी घेतल्या मी, पण मी मेहनतीला लय जबर. पोलीस भरतीचा अभ्यास असेल, ग्राउंड असेल, मी सगळ्यात तगडा, मी सगळ्या गोष्टी करायचो होती, कारण की आईबापाचं कष्ट माझ्या डोळ्यासमोर होतं. त्यानंतर लॉकडाऊन पिरियडच्या दरम्यान, त्याच्या अगोदर मी घरी आलो, थोडं परिस्थिती अभावी घरचं पण बघायचं होतं मित्रांनो मला. त्यानंतर पुढच्या वेळेस भरती निघली, मी गेलो, माझ्याकडे पैसे नव्हतं, काय नव्हतं. माझ्या आईनं फक्त मंगळसूत्र होतं गळ्यातलं त्याच्या, बाकी काहीच नव्हतं सोन्याचं, ते सुद्धा घाण ठेवलं. आणि 20 रुपयाचं मंगळसूत्र तिनं घातलं नकली, मला काही माहिती दिलं नाही. नंतर मला एका मित्रानं सांगितलं असाच तुझ्या आईनं घाण ठेवलं. मित्रांनो ती डोक्यात ठेवलं मी, आणि जेव्हा अकॅडमीत मला थकल्यासारखं वाटल, हरल्यासारखं वाटल, तेव्हा डोळ्यासमोर आणायचं की पहिल्या पगारीतून माझ्या आईला गळ्यातलं करायचं आहे, मंगळसूत्र करायचं आहे. ज्या आईनं माझ्यासाठी घाण ठेवलंय, पहिल्या पगारीतून आपल्याला ते करायचं आहे. त्याच्या ह्यानं मी मेहनत घेत होतो, पण ते म्हणते ना नशिबात जे आहे तीच होतं. आणि शेवटी जे व्हायचं ते झालं. मित्रांनो 7,200 रुपये पगार होती MIDC मध्ये मला. दूध डेअरीत मी काम करायचो. दूध डेअरीत काम करायचं रिझन हेच होतं, कारण की सकाळी 7:30, 8 ते 10 आणि संध्याकाळी 7:30, 8 ते 10 संकलन करायचं. म्हणजे आपण दुधाचं केंड असतं का, ती केंड त्यात वतायचं, म्हणजे केंड वतायला मी होतो. पण मी ती काम का करायचो, तर माझी पोटाची खळगी भरायची. मग त्याचबरोबर मी सकाळी रनिंगला गेलो, रनिंगवरून येताना मी दूध डेअरीत जायचो, ते काम करा, म्हणजे व्यायाम पण व्हायचा, त्याचबरोबर दूध प्यायला पण भेटायचं आणि दूध घरी आणायला पण भेटायचं. आणि संध्याकाळी पण मी ग्राउंडला जायचो 5-6 वाजता आणि 7-8 वाजता ही कामाला लागायचो, 11-12 काम करायचो, यायचो आणि दिवसभर पूर्ण मी अभ्यास करायचो. पण एक वेळ असे आले मित्रांनो, भरती निघले होते, सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाईम ग्राउंड चालू होतं माझं गावाकडंच, कारण की अकॅडमीला जायची माझी परिस्थिती एवढी नव्हती. काम पण दूध डेअरीचं लागलं, चटक लागली होती, 2 पैसे येतात, घर भागतंय. भरती निघली होती आणि रस्त्यानं जात असताना एक वयोवृद्ध आजोबा आलते गाडी घेऊन. खड्डा होता, खड्ड्यातनं कंट्रोल झाला नाही, त्यांनी डायरेक्ट गाडीवर गाडी घातली. माझ्या गाडीवर गाडी घातल्यानंतर मला काय नाही झालं, मी फक्त पडलो, लागलं नाही. पण पाठीमागून भरधाव वेगात एक 4 चाकी आली होती आणि ते 4 चाकी आल्यानंतर त्या 4 चाकीवाल्यानं माझ्या पायावरनं चाक घालवलं आणि तिथंच माझ्या पोलीस भरतीचा, माझ्या देशसेवेचा शेवट झाला मित्रांनो. मला नंतर पोलीस भरती अशी उघड्या डोळ्यानं बघत होतो. 9-10 जानेवारी महिन्यात माझं ग्राउंड होतं, त्या पिरियडला माझ्या पायाला प्लास्टर होतं. एवढ्या वाईट प्रसंगातून पुढं आलो आणि शेवटी मित्रांनो खूप पेपर दिले मी. आर्मीचा असेल, पोलीस भरतीचा असेल, नगरपालिकेचा असेल, त्याचबरोबर मार्केट कमिटीचा असेल, सरकारी नोकरी ग्रामपंचायतपासून तुम्ही मंत्रालयापर्यंत जेवढ्या भरत्या काय असेल सगळं देत होतं मित्रांनो. इथं पुण्यालाच मी रामटेकडीला यायचो पेपर द्यायला. त्यावेळेस मित्रांनो माझी परिस्थिती नव्हती. आता बी काय मी लय मोठा झालो ह्यातला बघा. त्यावेळेस मी 2 व्हीलरवर यायचो किंवा बसनं, ट्रकनं, जसं काय होईल ते यायचो आणि सेंटर बाहेर आदल्या दिवशी यायचं, सेंटर बाहेर झोपायचं, कारण परिस्थिती नव्हती माझी. सेंटर बाहेर झोपायचं, सकाळी कालवा थोडा ऐकू आला काय लवकर उठायचं आणि लगेच तोंड धुवायचं आणि पेपरला जायचं. मनात एकच जिद्द की नोकरी लागून घ्यायची. स्वप्न तर लय बघितली होती की गुलाला येईल, आईबापाला हार घालल, ती वर्दी, ते टोपी, सगळ्या गोष्टी जे मी सेव्ह करून ठेवल्या होत्या सगळं, की कुठलं गाणं वाजवायचं, काय वाजवायचं. त्याचबरोबर मित्रांनो सामाजिक कामात पण मी अग्रेसर खूप होतो. गावातल्या सगळ्यांना घेऊन मिसळून चालणारं. मग ठराविक विशिष्ट गटाने मला टार्गेट केलं आणि माझ्यासोबत भांडणं केले. 150 ते 200 जणांचा जमाव मला मारायला आला होता एकट्याला. तिथून मी पोलीस स्टेशन गाठलं, तिथून मी गाव सोडलं, मला भरती होऊनच यायचं. तिथून गाव सोडल्यानंतर मी खूप मेहनत घेतली, पण शेवटी जे व्हायचं नव्हतं
तेच झालं. लॉकडाऊन पिरियड आला, लॉकडाऊन पडलं, घरी आलो. आई वडील होतेच, ऋणकरी पण त्याबरोबर दारात यायचं, शिव्या द्यायच्या आई वडिलांना, कधी देताय? आजीच्या वेळेस कर्ज व्याज काढलं होतं ना सगळं, ती ऋणकरी यायचं, पैसे कधी देताय, घर खाली करा आहे. उघड्या डोळ्यानं मित्रांनो बघायचं मी सगळं. भरती व्हायना, हातात काहीच लागना. एवढा मी 22-23 वर्षाचा तरुण, 21-22 वर्षाचा तरुण, काहीच करू शकत ना. माझ्या आईबापाला येऊन शिव्या देऊन जाते ते, नाही तसलं बोलून जाते ते खालच्या दर्जाचं. आईला जी नाही बोलायचं ती बोलून जाते ती, पण माझी मजबुरी, करू काय मी? मित्रांनो शेवटी मला सहनच झालं नाही. घरची म्हणायची भरती कर, माझ्याकडून काय व्हायना, काही सहन झालं नाही. शेवटी मी एक निर्णय घेतला. मित्रांनो मी राहत्या घरामध्ये, माझ्या रूममध्ये मी फाशी घेतली. हो, फाशी घेतली मी. पण देवाच्या मनात वेगळंच काहीतरी होतं. दरवाजा कमकुवत होता. माझ्या बहिणीने एका डॅशमध्ये दरवाजा मोडला. दरवाजा मोडल्यानंतर मला काढलं. बेशुद्ध होतो मी. एकुलता एक पोरगा, आई वडिलांवर जीव ओळून टाकणारा पोरगा, आई वडिलांसाठी स्वप्नांची रांगोळी करणारा पोरगा, जे काय करेल ते आई वडिलांसाठी करेल. आई वडिलांना 4 चाकी गाडीत फिरवायचं, बंगल्यात राहायला लावायचं, आई वडिलांना ज्याच्याकडे बोट करत ती वस्तू त्यांना मिळवून द्यायची, बहिणीचं सगळं चांगलं करायचं, हे डोक्यात असणारा पोरगा सगळ्यांना सोडून चालला होता. देवाच्या मनात वेगळंच, त्यातून वाचलो. सर्व कुटुंबानं मला सोबत समोर बसवलं. नेमकं काय मित्रांनो मी त्यावेळेस घरच्यांना बोललो की माझ्याकडून पोलीस भरती होत नाही. जे स्वप्न पाहिलं होतं त्या स्वप्न डायरेक्ट नाही म्हणालो. होतच नव्हतं मित्रांनो, माझा पैसा देत नव्हता. घरचे बोलले मग काय करायचं? मी घरच्यांना बोललो, मी कामं सगळी केली. कोरोनामध्ये जे आपण बॉडी हे करतो, जाळतो, कोरोना कोणाला झालं तर ते जाळायसुद्धा काम मित्रांनो मी केलेलं आहे. जी कोरोनाच्या पिरियडला जी ती करायची ना, बॉडी इकडून तिकडे न्यायची, त्यावेळेस मी विचार केला नाही कोरोना काय. त्यावेळेस एकच विचार होता, 2 पैसे येतात. आणि आमचा बँजोचा व्यवसाय, अमरदीपवाला म्हणून माझा बँजो आहे, परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेला बँजोचा व्यवसाय. पण कोरोना लॉकडाऊनमुळे सगळं बंद होतं. म्हणजे आई वडिलांचं काम बंद होतं, पैशाचा स्रोतच काय नव्हता. मिळेल ते काम केलं, त्याच्यावर भागत नव्हतं. मी घरच्यांना बोललो की माझ्याकडून काहीच होत नाही, मला 1 वर्ष वेळ द्या. ते म्हणले 1 वर्षात तू काय करणार? म्हणलं मी काहीही करल, कोणी विचारायचं नाही मला, मी काय करतो काय नाही करत. विचार केला घरच्यांनी, म्हणले जाऊ द्या, सगळ्या गोष्टीपेक्षा पोरगं महत्वाचं आहे आपलं. ज्या आईचं दूध पिलेलं नाही कधी, ज्या आईनं कधी दूध पाजलं नाही, म्हणजे ती पाजता आलं नाही तिला, ती आई म्हणली आता तरुणपणात मोठ्यापणी तर माझं पोरगं माझ्यापाशी राहावं. लहानपणी माझं पोरगं माझ्यापाशी नव्हतं आणि आता मोठं व्हायला लागलंय, तोपर्यंत फाशी घेऊन सोडून जायचा त्यानं विचार केला. मित्रांनो 1 वर्ष वेळ घेतला मी घरच्यांकडून. वेळ तर घेतला, करायचं काय? निर्णय घेतला, पवन जाधव आता होणार रील स्टार. हो, रील स्टार. तर मित्रांनो इथून माझ्या रील लाईफचा प्रवास सुरू झाला. आणि मित्रांनो 1 वर्ष वेळ घेतला. त्यानंतर सुरुवातीच्या काळात मी व्हिडिओ काढायला चालू केले. मला काय अनुभव नाही ना, माझा सोशल मीडियातला कोण गुरु नाही ना, कोण नाही. मी सगळं चालू केलं ह्याचं त्याचं बघून. मोबाईल नको माझ्याकडं, जुना मोबाईल घेतला, त्याला क्लिअरिटी नको. गावात 2-3 जणांकडे आयफोन होता, 2-3 जणांकडे जाऊन बसायचो, मला काढू द्या. त्यांच्या वेळेवर त्यांनी द्यायचं, तिथून मी काढायचं, माझ्या मोबाईलमध्ये घ्यायचं, एडिट करायचं, पोस्ट करायचं. हा प्रवास चालू झाला. ह्यानं काहीच होत नव्हतं, फक्त चालू होतं. दिवस संपत चालले होते. करायचं काय? निर्णय घेतला, मम्मी मला 55,000 रुपये दे. आई म्हणली याड लागले का, तिचं काय चाललंय, तुला वर्ष वेळ दिला, तू काय बी कर. मित्रांनो मी काम बी करू शकत होतो, पण मी काम केलं नाही. कारण मला 1 वर्ष अख्ख्या आयुष्यातलं टर्निंग पॉईंट होतं. जर 1 वर्षात काय झालं नसतं, स्वतःला संपवत होतो मी, जसं पहिल्यांदा प्रयत्न केला आणि दुसऱ्यांदा वाचलू शकलो नसतं. शेवटी आईचा बचत गट आला, बचत गट काढला. मम्मीनं 35,000 बचत गट होता. 55,000 रुपयाला iPhone 11 मोबाईल होता. ऐकलं होतं मोबाईल चांगला आहे, सगळं आहे.
आणि तो मोबाईल मी लोनवर 35,000 भरून घेतला. तेव्हा काय लोकांना इंस्टाग्राम रील एवढं काय नव्हतं. घेतला, करायचं काय आता, मोबाईल तर घेतला, करणार काय तू. मला अगोदरपासूनच आवड आहे की मला प्रेम कोणाचं भेटलं नाही आयुष्यात, पण मी सगळ्याला प्रेम देणार, मी सगळ्याला पुढं घेऊन जाणार. मित्रांनो, मी गल्लीत राहतो, मागासवर्गीय गल्ली आहे माझी, त्या गल्लीमध्ये मी राहतो. आम्हाला राहायला कोणालाच घर नीट नाही. माझ्या टीममधले अजून पण सगळे गरीब आहेत आणि अवतीभोवती माझं मामा सगळं राहत होतं. ज्या मामांच्या सपोर्टमुळं मी आज हित आहे, ते मामा माझं तिथंच राहत होतं. तेव्हा अगोदरपासून मला आवड की आपली माणसं पुढं घेऊन जायची, एकटा पुढं जायचं नाही, घेऊन जायचं कोणाला. मी टीम तयार केली. आपला दाद्या असतील, श्री असेल, शिव असेल, शंभू असेल, ओम असेल, त्याचबरोबर आपली सगळी पोरं आता जॉईन झाली, सगळी माझी टीम तयार केली. व्हिडिओ बनवायला चालू केले. व्हिडिओ बनवायचं काय, मग त्यावेळी सैराट फॉर्मला होता. मी सैराट कंटेंट चॉईस केलं. सैराटला मुलगी नाही आपल्याकडं, पोलीस भरतीचं डोकं, भरती केलेलं सगळं डोकं, मुलाला मुलगी बनवलं. मेकअप ही असा इथपर्यंत केला, मुलाला मुलगी बनवलं. तिथून व्हिडिओ चालू झाले, चांगली ग्रिप मिळायला लागली, सगळे मेहनत घ्यायला लागलो. तिथून हळूहळू करत 40 दिवसात आपले 1 लाख फॉलोअर्स 4-5 वर्षापूर्वी पूर्ण झाले. लय मोठी गोष्ट होती ती माझ्यासाठी, पण मी दिवस रात्र एक करत होतो. घरच्यांना सांगितलं तर विचारू पण नका मी काय करतो आणि काय नाही करत. लहान पोरं घ्यायचं, त्यांना शिकवायचं, त्यांना खाऊ घालायचं, बिस्किट गोळ्या, कारण की लहान बुद्धी, नाही म्हणजे नाही, होय म्हणजे होय, ते झालं. मग श्रीला, शंभूला सगळी चिडवायला लागली की पोरीचा रोल करते, पोरगी 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 पोरगी. मग शिवून शंभू, श्रीची शंभूची व्हिडिओतली इच्छाच मिळली. त्यांची बी चुकी नाही. उद्या चिडवलं कोणाला असंच होणार. सर्व मित्रांना मला एक सांग नाही, कधी कुठला पण कंटेंट असू द्या, त्याच्या कलेला दाद देत चला मित्रांनो. सगळेच परफेक्ट आईच्या पोटातनं शिकून येतात असंच नाही. आपण वाईट कमेंट सहज करतो माझ्यानं, पण त्या कमेंटमुळं खूप सारं कलाकार रजिस्टार दडलेला आहे. डेअरिंग करत नाहीत की वाईट कमेंट येते, आम्हाला कंटेंट बनवू वाटतंय, आम्हाला आमची कला दाखवू वाटतंय, पण लोक वाईट कमेंट करतात. सर्वांना, माझ्या भावांना, बहिणीला विनंती आहे, वाईट कमेंट कोणीही कोणाला करू नका. त्याच्या कलेला दाद द्या की बाबा करतोय, करत राहा. नवीन असतं, कोण शिकून ना, तुम्ही शिकून आलाय ना मी शिकून आलोय, पण त्याच्या कलेला दाद द्या की भावा कर, दिदे कर, जे मी आता करतो ते. तिथून मित्रांनो चिडवलं त्यांना, करायचं काय. तिथून व्हिडिओमध्ये एंट्री झाली आपल्या दाद्याची. दाद्या माझ्यासोबत अगोदरपासूनच होता, पण मी दाद्याला जास्त लहान असल्यामुळे, बोलता येत नसल्यामुळे घेत नव्हतो. करायचं काय, मी अजून डिप्रेशनमध्ये गेलो की श्री, शंभू चांगली ग्रीप मिळेल, 2 जण यायचं बंद केले. करायचं काय मित्रांनो. मम्मी, मला आई बापा सपोर्ट. मम्मी म्हणले अरे दाद्याला घे व्हिडिओमध्ये. म्हणलं दाद्याला काय यायचं. मम्मी म्हणले 3 शिव्या देतो, ही घे शिवी आहे अशी. मम्मी म्हणलं अगं शिवी नको. माझा एक मित्र होता ज्याच्याकडे माझ्यापेक्षा जास्त सोशल मीडियावर तो ॲक्टिव्ह आहे. त्याला मी विचारायचो की मला असं असं करायचं, रजिस्टार व्हायचं. सगळं चुकीचं मार्गदर्शन केलं त्यानं. आज मला समजतंय. तो म्हणायचा सकाळी व्हिडिओ सोड, संध्याकाळी डिलीट कर, सकाळी व्हिडिओ सोड, संध्याकाळी डिलीट कर. का तर पवन जाधव माझ्यापेक्षा मोठा होईल. अरे बाबा, मोठा झाला तर त्याच्या कलेनं, त्याच्या कष्टानं, त्याच्या नशिबानं होणार आहे. आज तू मोठा आहे, उद्या ती मोठा आहे, उद्या माझ्यापेक्षा कोण मोठा आहे. ते ज्याच्या त्याच्या परिस्थितीनं जी ती ज्याच्या कष्टानं होणार आहे. आपण नाही ना चुकीचं गायडन्स करू शकत कोणाला. ते पण त्यामुळं मित्रांनो सगळ्यांना सांगायचं, एखादा व्यक्ती जर आपल्यापाशी सल्ला द्यायला आला की बाबा तुझा सल्ला द्या, आम्हाला असं असं करायचं, त्याला चांगलंच गायडन्स करा. तुम्ही जर गायडन्स केलं तर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे कट होणार नाही ना, तुमच्यात त्या अडथळा येणार. वर देव बघत असतो. त्यामुळे तुम्ही एखाद्यात चांगलं केलं ना, आपोआप तुमचं चांगलं होत असतं आणि त्याच मार्गावर मी चालतो. तिथून झाली एंट्री दाद्याच्या आपल्या व्हिडिओमध्ये. दाद्याचं तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालतो. शिवी द्यायला चालू केलं. मला कोणी ना, मला तर त्रास दिला, मला जाऊ द्या, मी बिनलाजाच आहे. मी काय आहे, बिनलाजा. सोशल मीडियात जर वावरत असताना सर्व रजिस्टारला सांगायचंय, कलाकारांना, की तुम्ही बिनलाजा होऊन वागा. तुम्ही जर विचार करत बसला 4 लोक काय म्हणतील, तर तुम्ही आयुष्यात पुढं कधीच जाणार नाही.
बिनलाजा म्हणून राहायचं. मी अजून पण बिनलाजा म्हणून राहतो. मी स्वतः म्हणतो की मी बिनलाजा आहे, लाज नसलेला व्यक्ती. मला कशाचीच लाज नाही. तुम्ही वाईट कमेंट करा, हे तुम्ही चांगली कमेंट करा, हे बिनलाजा होऊन जागायचं. त्याचबरोबर मित्रांनो, दादाच्या घरच्यांना खूप टॉर्चर केलं त्यांच्या पाहुण्या रावळ्यांनी, त्यांच्या भावकीनं, जवळच्यांनी, की पोराचं ही वाटोळं करायला लागलंय पोरग. दादाच्या घरची म्हणजे माझी मामा मामी, की पोराचं ही वाटोळं करायला लागलंय पोरग, पोराला शिव्या शिकवतंय, ही करतंय ती करतंय. दादाच्या घरच्यांनी बोलवून घेतलं, पवन इकडे या. मामा मामी बोला की, असं म्हणते ती तसं म्हणते ती, नावं ठेवते ती, पोराचं वाटोळं. मामा मामी माझ्यावर विश्वास ठेवा, दाद्याचं माझ्या लय चांगलं मी करणार आहे. माझे पोरं सगळ्या महाराष्ट्रात टॉपला दिसणार आहे. मी त्यावेळेस स्वप्न बांधलं होतं 4 ते 5 वर्षापूर्वी, सगळं चांगलं होणार आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. बिचाऱ्यांनी आजपर्यंत विचारलं नाही मला. 8-8 दिवस माझ्या दाद्यासोबत असतो. दादाच्या घरच्यांनी आजपर्यंत मला विचारलं नाही की पवन दाद्या कुठं आहे, जेवला का बसला. त्यांना विश्वास तेवढा आहे. तसा माझ्या येडा मायावर विश्वास आहे, तसं त्यांना माझ्यावर विश्वास आहे. झालं, हिट झालो. श्री शंभूला घ्यायचं. माझे लेकरं आहेत श्री शंभू, म्हणजे ही सगळी माझी लेकरं, मी त्यांचं पालकत्व. श्री शंभूला पण बोलवून घेतलं बाळांनो. पण बोलवून घ्यायच्या अगोदर मित्रांनो मी साडी घालून व्हिडिओ चालू केलं. साडी घालून मी व्हिडिओ काढत होतो, का तर ह्यांची लाज मारावी म्हणून. हळूहळू त्यांना पण घेतलं. शंभूच्या घरचे असतील, खूप सपोर्ट आहे शंभूच्या घरच्यांचा. कधीच बिचाऱ्यांनी दुजाभाव केला नाही ना, काय ना, की बाबा कोण आहे, कसं काय माझ्या शंभूचं कसं. त्यांना म्हणलं फक्त विश्वास ठेवा. त्याच्या आईवडिलांचा, भावाचा खूप विश्वास माझ्यावर, की हे चांगलं करल म्हणून. आता काय कोण पण विश्वास ठेवतो, पण त्या काळी विश्वास ठेवला त्यांनी. त्याचबरोबर श्रीच्या घरचे, ओमच्या घरचे, श्री ओम सख्खी भाव. मित्रांनो, श्री जो आहे निक्कीचं कॅरेक्टर करा, लिपस्टिक लावून जे करतो सांगारांबा माझ्या बायको. मित्रांनो, श्री 1 वर्षाचा असताना श्रीचे पप्पा वारले, म्हणजे माझा मामा, मी 5वीला होतो. श्री 1 वर्षाचा असताना मामा सोडून गेले. काय हाल असेल मित्रांनो 1 वर्षाचं. हातावरचं पोट सगळ्यात, राहायला घर नाही ते कोणालाच, मला पण आणि त्यांना. त्यातून फोर्स करत करत श्रीचा चुलता माझा मामानं अजून लग्न केलं नाही माझ्या संतोष मामानं. का तर मी लग्न केलं, माझी बायको कशी येईल, काय येईल, माझ्या श्रीला ओमला तुझ्या भाव होईल, त्यांना मी सोडल, हे करल ते करल म्हणून. त्यांचं मार्गदर्शन मला लाभतं. त्याचबरोबर माझी आजी गेली, पण आजीची सख्खी बारकी बहीण, माझा आधारवड, आमचं सर्व काही, आमची मंगल आजी जी व्हिडिओत असते, तिचं लय सहकार्य राहतं आम्हा सगळ्यांना. त्याचबरोबर आमची दुसरी आशी आजी असेल, ठकू आजी असेल, सगळ्यांनी आजपर्यंत खूप सहकार्य केलेलं आहे आम्हाला. आणि तिथून मी आज इथंपर्यंत घडत गेलेलो आहे. त्याचबरोबर शिव जो आपला कॅमेरामॅन आहे, शिव आज माझ्याकडे 3 वर्ष झालं राहतोय माझ्या घरी, म्हणजे माझा म्हणून. शिव त्याच्या घरी पण जात नाही, का तर त्याला माहीत, दाजी म्हणतो मला, ते माझा कॅमेरामॅन. आज शिवची लई मोठी साथ आहे मला. शिवचं वय आत्ताशी 17 वर्ष आहे. शिवची साथ खूप मोठी आहे. आणि माझा जे दिवस चांगला आहे ना, फक्त माझ्या पोरांमुळे आलेला आहे, आणि त्यांच्या साथीमुळं आज इथंपर्यंत आलेलो आहे. शिवच्या घरच्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. एकुलतं एक पोरगा आहे शिव. आई वडील, मामांनी, दोघं मामा मामींना कधीच विचारलं नाही की शिव कुठं आहे, काय. एकुलतं एक पोरगा आहे, कोण कोणाच्या घरी लावायला लागले. आज 3 वर्ष झालं शिव माझ्यापाशी राहतं, त्याचा आपलेपणानं. मित्रांनो, मी 7 कुटुंब चालवतो चालूला. माझी टीम आहे, माझं वय 24 आहे, पण 7 कुटुंबाचं पालकत्व मी घेतलेलं आहे. सगळ्याचं चांगलं करणार मी करणार. सगळ्यांचे कपडे असतील, माझ्या पोरांचं शिक्षण सगळं मी करतो. सगळ्यांचे कपडे, सगळ्यांचं बूट, सँडल, चप्पल, जे मी स्वप्नात बघितलं होतं की माझ्या लेकराला, माझ्या होणाऱ्या लेकराला मी जी लाईफ जगवल, ती माझ्या पोरांना मी जगवायचा विचार करतो. त्याचा अनुषंगानं चालतो. 7 कुटुंबाचं राशन पाणी, भाजीपाला, सगळ्या गोष्टी मी आज बघतो. सगळ्या गोष्टीचं मी करतो. पण मित्रांनो, त्या चालवण्यापेक्षा त्यांची साथ मला लय मोठी आहे. त्या साथीमुळं मी इथंपर्यंत येऊ शकलो, करू शकलो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.